तर हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात? तर आणखी एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज गाईज माझ्या घरी आज हळदी कुंकू होता. आणि आज संक्रांत झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. त्या दिवशी मी हळदी कुंकू ठेवलेले असते. आणि आमच्यात रूढी परंपरानुसार त्या दिवशी आमच्यात विडा घेतात. आणि त्याच्याचमुळे मी माझ्या घरी किंक्रांत दिवशी हळदी कुंकू ठेवले होते. मग थोडंसं आरती बोली त्याला तुमचं स्लो मोशन घेऊ, मग तुम्ही चालत या. आणि मग नंतर आम्ही आरतीच्या घरी गेलो तर तिथं आरती बघा तिच्या मम्मीला विंचरायला लावत होती. मग नंतर आम्ही पटकेरनं बायांना सांगून खाली आलो. आणि मग इथे बघा अशा आम्ही हळदी कुंकूनुसार सिंपल साधी रांगोळी काढलेली होती. आणि आरती इथे तसे शूट करत होते की माझी बहीण काय काय डेकोरेशन बनवत होती. आणि नंतर मग ते सगळं शूट करत होती. मग नंतर मी इथे आतमध्ये उरकत होते, मेकअप करत होते. मग त्याचा पण तिने शूट घेतला. आणि काही आमची बहिणी ते थोडं थोडं करून डेकोरेशन बनवत होती. आणि मी त्या दिवशी डेकोरेशन बनवणारच नव्हती. मग माझी बहीण म्हणली मी बनवते. आणि ती ऍक्च्युली त्याच दिवशी आलेली होती 12:30 वाजता. मी तिला सांगितले की आज आमच्या घरी हळदी कुंकू आहे, मग तुझं उरक आणि पटके थोडंसं मला हेल्प करू लाग. मग तसेच तुम्हाला म्हटलं तर ना आरती माझा शूट घेत होते. मग इथं माझा पूर्ण मेकअप झालेला होता. आणि ती थोडं थोडं करून सगळं डेकोरेशनच बनवत होते. असं इथे माझं डेकोरेशन पूर्ण रेडी करून झालेलं होतं. त्यानंतर काही आमच्यात पानाच्या वड्यावर 25 सुपाऱ्या, 25 बदाम आणि 25 खोबऱ्याचे तुकडे, तसेच 25 लवंगा, 25 वेलदोडे. आणि माझ्यापाशी हळकुंड नव्हते म्हणून मी त्याचे तुकडे केले 25. आणि तसेच पानं आणि हळदी कुंकू घेतलं, कारण ऑब्विसली हळदी कुंकू हे महत्वाचंच असतं. आणि नंतर मग बायकांना लुटण्यासाठी फुले आणि त्या दिवशी पुजलेला वाण. आणि मग नंतर त्यांना देण्यासाठी तिळगुळ आणि चॉकलेट आणि तिळगुळाचे लाडू आणि आईने मला बनवून दिलेले तिळकूट असं मिळून मी ते सगळं ताट रेडी करत ठेवत होते. त्यानंतर मग मी थोडी स्टाईल मारत होती आणि त्यासाठी लागणारं धूप आणि उदबत्त्यानं आरती वगैरे घेतली. आणि हो गाईस, मी बायकांना लुटण्यासाठी करंट आणलेले होते आणि त्याच्यामध्ये रिकामं ठेवायचं नसतं म्हणून थोडंसं हळदी कुंकू घातलं होतं. आणि मग नंतर मला पानाचे विडे वगैरे मांडायचे होते. खूपच उशीर झालेला होता. आणि कुणाकुणाच्या इकडे असं पानाच्या विड्यावरती 5-5 वगैरे सगळं मांडतात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर मग मी प्रत्येकी 5-5 पानं घेतले आणि ते पाटावर मांडले आणि सगळे 5-5 सामान ठेवले, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि नंतर प्रत्येकी 5-5 पानावरती 5-5 खोबऱ्याच्या जोडी ठेवल्या. आणि गाईस माझ्यापाशी खारका नव्हता त्याच्यामुळे मी बदाम ठेवते जाऊ म्हणून मी तेच केलं. बदामच्या 5-5 जोड्या, नंतर सुपारीच्या 5-5 जोड्या आणि हळकुंड म्हटलं. मग नंतर लवंग आणि वेलदोडे टाकले. नंतर बायकाला देण्यासाठी मी इथे रेडी केलेलं सगळं आणून ठेवलं होतं. खूप उशीर झालेला होता आणि त्याचबरोबर मला सगळं करून शूट पण करायचं होतं आणि उशीर पण झालेला होता. आणि माझी बहीण नुकतीच गावाकडून आलेली होती, तिला पण खूप कंटाळा आलेला होता, त्यामुळे मी पटकन उरकत होते. आणि गाईज ही माझी तुम्हाला साडी आवडली का? मी माझ्या कुकीच्या ढवळा जेवणाला घेतलेली होती. 2 साड्या घेतल्या, एक आईने घेतलेली होती आणि एक मी स्वतः घेतलेली होती. पण एवढी मला थोडी शाईन वाटत नव्हती, कलरफुल वाटत नव्हती म्हणून मी तिला कधीच घातली नव्हती. हीच आता फर्स्ट टाइम मी घातलेली होती. नंतर इथं मग माझे सगळे पानाचे विडे मांडून पण झालेले होते. बघा अशा प्रकारे मी पानाचे विडे मांडले आणि डेकोरेशन पण झालं. आणि गाईज माझा तुम्हाला लुक कसा वाटला? मी ज्वेलरी वगैरे घातलेली होती आणि मी फर्स्ट टाइम असा लुक केलेला होता. आणि तुम्हाला कसा माझा लुक वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा गाईज. आणि मी एवढी भारी दिसत होते ना, मला बाकीच्या पण बाया कॉम्प्लिमेंट देत होते की आज मस्त झाली, मस्त रेडी झाली, खूप छान दिसते. नंतर सगळ्या बायका आल्या गाईज, प्रत्येकी पानावर विडे टाकून त्याने हळदी कुंकू लावलं. नंतर मग माझ्या बहिणीने सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावलं. आणि आमच्या तरी इथं असते गाईज, प्रत्येकी हळदी कुंकूला आलेल्या बायकांना आम्ही चहा वगैरे पाचतो. मी गावाकडच्या टाईपचं सगळं हळदी कुंकू केलेलं. आणि कसं असतं ना गाईज, मी कसं लहानपणापासून गावाकडे वाढलेले, मी बघत आलेले गावाकडे कसं हळदी कुंकू करतात आणि त्याचप्रमाणे मी केलेलं. इथं मुंबईतल्या प्रमाणे करायला गेलं की त्यांचं वेगळं आपलं वेगळं, त्याच्यामुळे काही जुळत नाही. त्याच्यामुळे आपली जी पद्धत आहे त्याचप्रमाणे केलं. आणि मग प्रत्येकी बायका आल्या आणि त्यांनी एक वेळा माझ्या पदरात ठेवला आणि त्यांना नाव घ्यायला लागले. पण ते म्हणतात ना काय काय म्हणतात ते मला पण येत नव्हतं, ते जाऊ द्या, फक्त मी त्यांना नाव वगैरे घ्यायला लागलं. मग सगळ्या बायकांना नाव वगैरे घेतलं, मला हळदी कुंकू लाव आणि 5 बायांनी माझ्या पदरामध्ये विडे ठेवला. आणि मग नंतर ते विडे मी एका साईडला काढले आणि सगळं सामान ओतून मग पानं बाजूला घेतली. आणि मग प्रत्येकी बायकांना पाटावर बसवलं, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं, पाहतो मी इथून पुढे. आणि मग नंतर ही पंजाबी लेडी होती गाईज, त्याला जीन वगैरे घातलेली होती. आणि मग प्रत्येकी बायकांना म्हणायची तुमच्याकडे असं करतात का? कारण की प्रत्येक राज्य चेंज झाले ना, त्यांची संस्कृती पण चेंज होती आणि त्यांच्याकडे काय वेगवेगळ्या टाईपचं हळदी कुंकू केलं जातं. मग नंतर प्रत्येकी बायकांना मी हळदी कुंकू लावून त्यांच्या पदरात वाण देत होते. आणि तसेच फुलं आणि तिळगुळ घेऊन गोडबोळा म्हणायची आणि त्यांना आणलेलं फुल आणि करंड देऊन त्यांच्या
पाया पडून एक पाण्याचा विडा द्यायची. अशा प्रकारे मी सगळ्या बायांना हळदी कुंकू वगैरे लावलं गाईज. आणि मग नंतर एक तिळाचा लाडू आणि 2 चॉकलेट वगैरे प्रकारे मी सगळ्या रिपीट तीच प्रोसेस केली. सगळ्या बायकांना पाटावर बसून त्यांना हळदी कुंकू लावून केलं. आणि गाईज आमच्या इकडे ना बायकांना पाटावरच बसून त्यांना वाण वगैरे सगळं लुटतात. तर गाईज इथे एक गंमत झाली. आमची गुगी ना त्या परीच्या आईला पाटावरून ढकलत होती जोराजोरात की मला पाटावर ना मला बसायचंय, तू उठ म्हणून. त्या परीच्या आईला ना खूप असं अनकम्फर्टेबल फील झालं, कारण की आमची गुगी ना तिला लय जोराजोरात ढकलत होती. तिला ना खूप वाईट वाटलं असेल ना, बाकीच्या कोणाला केलं नाही, मलाच केलं तिनं तसं. मग नंतर सगळ्या बायकांना केलं गाईज. मी 10-15 बायका आलेल्या होत्या आणि त्यातल्या काय बायकांना माझं घर एवढं आवडलं ना गाईज. आणि आमच्या पूर्ण बिल्डिंग मध्ये आमच्या घराचं फर्निचर, त्याच्यामुळे बायका बघायला येत होत्या आणि व्हिडिओ काढून घेत होत्या आणि प्रत्येकी म्हणत होत्या खूप छान बनवलं, हे कुठून आणलं ते कुठून आणलं. गाईज आवडलं का माझं हळदी कुंकू? आणि एकदम टिपिकल आणि साध्या पद्धतीने आणि गावठ्या पद्धतीने केलेलं होतं. आवडलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमचं असंच मला भरभरून प्रेम राहू द्या आणि माझे सबस्क्राईब मला वाढवून द्या. आणि अशा प्रकारे मी संक्रांत आणि माझा हळदी कुंकू आणि किंक्रात सेलिब्रेशन केलं. कसं वाटलं गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आणि इथेच माझा व्हिडिओचा एंड होतो. आणखी एका भेटू नवीन व्हिडिओमध्ये गाईज. तोपर्यंत असंच माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि भरभरून प्रेम द्या. आणि हो गाईज, तुम्ही असंच मला सपोर्ट केला तर नक्की माझे 1000 सबस्क्राईब लवकर कंप्लीट होतील. आणि भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय एव्हरीवन.